नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण एमआयडीसीमध्ये निघालेल्या चार्जेबल मोटारीच्या बॅटरीची वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे नाशिक महामार्गावर सदर टेम्पोला आग लागली. आगीत बॅटऱ्या व टेम्पोचा मागील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. वाहनाला आग लागल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखून टेम्पो वाहनाच्या कडेला उभा केल्याने संभाव्य दुर्घटना टळली. ही घटना सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नारायणगावजवळ घडली आहे. नाशिक येथील चार्जेबल मोटारीच्या नादुरुस्त बॅटऱ्या दुरुस्तीसाठी घेऊन चाकण येथे एक टेम्पो निघाला होता. 8 वाजण्याच्या सुमारास टेम्पोला मागील बाजूस आग लागली. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र वाहनातील बॅटऱ्यांना आग लागल्याने आगीचा भडका उडाला. बॅटऱ्या व टेम्पोचा मागील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ गावाच्या हद्दीत हॉटेल एसकेच्या समोर गाडीच्या बोनेटवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा S24 अल्ट्रा हा सुमारे 70,000 रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मोबाईल दिला नाही व एक चापट मारली यावरून 20 वर्षीय पत्नी राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना खंडोबामाळ चाकण येथे घडली आहे. या प्रकरणी संबंधित विवाहितेच्या 21 वर्षीय पतीने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चाकणलगतच्या वेगवेगळ्या भागातून 3 दुचाकी लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. चाकणमधील महात्मा फुले चौकातून काळ्या रंगाची यमाहा कंपनीची FZ मोटार अज्ञाताने लंपास केली. या प्रकरणी स्वप्नील गाडेकर राहणार भोसे यांनी तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत काळ्या रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल अज्ञात चोरट्याने बाकीफुद्र सुंबरेनगर येथून लंपास केली. या प्रकरणी केशव तिडके यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर तिसऱ्या घटनेत सिद्धिविनायक अपार्टमेंट भुजबळ आळी येथून हँडल लॉक तोडून हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी विकास गाडगे वयवर्ष 36 राहणार संविधाने तालुका शिरूर यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. स्वतःच्या बँकेचे अकाउंट सायबर फसवणुकीसाठी देऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसात अर्जुन प्रसाद साहू राहणार कोपर खैरणे नवी मुंबई जिल्हा ठाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी माझ्या कामासाठी निगडी येथे जात आहे असे सांगून घरातून ॲक्टिवा मोटरसायकल घेऊन घराबाहेर पडलेली 24 वर्षे वयाची तरुणी बेपत्ता झाली आहे. ऐश्वर्या नायर वयवर्ष 24 राहणार बलूत आळी चाकण असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. म्हाळुंगे येथे समर्थ ट्रॅव्हल्स या नावाने सायबर फसवणूक. देशभरातील 35 नागरिकांना गंडा. बोगस ट्रॅव्हल कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून देशभरातील नागरिकांची सायबर फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीवर म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुशांत रवींद्र सोये वयवर्ष 29 राहणार खराबवाडी तालुका खेड व त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने आपल्या साथीदारांशी संगनमत करून समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स या बनावट नावाने बँक ऑफ महाराष्ट्र म्हाळुंगे शाखेत खाते उघडले. या खात्याचा वापर सायबर गुन्हेगारी टोळीने देशभरातील तब्बल 35 नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी केला. आतापर्यंत या खात्यावरून 1,31,881 रुपयांचे संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी संततधार पाऊस पडतो आहे. अशातच पुन्हा आळंदी शहरातील देहूफाटा जवळील PMPML बस स्थानकाच्या काही परिसरात पाणी साठून तर काही ठिकाणी चिखलाचा राडारोडा झाल्याने या भागातून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. आषाढी एकादशी झाली आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनानंतर अनेक भाविक श्री क्षेत्र आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी येत आहेत. मात्र आळंदीतील बसस्थानक परिसरात असे चित्र निर्माण झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरातील पाबळ रोड चौक परिसरातील घुमटकर पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल भरले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पेट्रोल भरल्यानंतर अनेक दुचाकी काही अंतरावरच बंद पडल्याने वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर धाव घेत तीव्र संताप व्यक्त केलाय. वाहन चालकांच्या मागणीनुसार बाटलीत पेट्रोल भरून दाखवल्यानंतर त्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलं. पंप व्यवस्थापनाने मुसळधार पावसामुळे भूमिगत टाकीत पाणी शिरल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र तपासणी न करता पेट्रोल विक्री सुरू ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या घटनेमुळे अनेक वाहन चालकांना वाहन दुरुस्तीचा आर्थिक फटका बसला असून संबंधित पेट्रोल पंपाविरुद्ध कारवाई करून पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी आणि सर्व पेट्रोल पंपांची विशेष तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान पुणे लाईव्हने या संदर्भातील काही पेट्रोल पंप चालकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे ग्राहक वर्ग
त्रस्त असताना आता पेट्रोल पंपाच्या मालक देखील अडचणीत आले आहे। एकीकडे इथेनॉलमुळे वाहनांच्या इंजिनीवर विपरीत परिणाम होत असल्याचा, वाहनं वारंवार नादुरुस्त होत असल्याच्या, वाहनांचा मायलेज घटत असल्याच्या असंख्य तक्रारी समोर येत आहेत। दुसरीकडे पेट्रोल पंपचे मालक देखील मेटाकुटीला आले आहेत। इथेनॉलची पाणी शोषून घेण्याचं वैशिष्ट्य हायग्रोस्कोपिक नेचर पेट्रोल पंप चालकांसाठी अडचणीचं ठरत आहे। मान्सूनचा हंगाम असल्यामुळे E20च्या साठ्यात भेसळ आपोआप होत आहे, कारण पेट्रोल पंपांच्या खाली असलेल्या साठवणुकीच्या टाक्यांची रचना, त्यांची निर्मिती पेट्रोलच्या हिशोबानं करण्यात आली होती। इथेनॉल मिश्रित पेट्रोल साठवण्यासाठी त्यांची रचना केलेली नव्हती। काही पेट्रोल पंपांच्या चालकांनी E20 संदर्भात चिंता बोलून दाखवली आहे। पेट्रोल पंपावरील फ्यूल डिस्पेन्सरमधून E20च्या जागी घाणेरडं पाणी येत असल्याचं असंख्य व्हिडिओ समोर येत आहेत। इंधन कंपन्यांनी पेट्रोल पंप मालकांना यावर काहीही न बोलण्याच्या सूचना केल्यात, त्यामुळेच पेट्रोल पंप मालकांना यावर जाहीरपणे काहीच बोलता येत नाही। E20 पेट्रोलमुळे वाहनं सुरू होत शकत नाहीत किंवा काही अंतर कापल्यावर त्यात समस्या निर्माण होत आहेत। ग्राहक आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात तेव्हा आम्हाला याबद्दल समजतं, असं काही पेट्रोल पंप मालक सांगत आहेत। देशभरात E20 इंधनासंदर्भात बरीच वादावादी सुरू आहे। सध्या वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत। पेट्रोल पंपावरील सध्याच्या अंडरग्राऊंड स्टोरेज टाक्या पारंपरिक पेट्रोलसाठी बनवल्या आहेत, त्या उच्च इथेनॉल प्रमाण असलेल्या इंधनांसाठी नाहीत। परिणामी पावसाळ्यात भूमिगत इंधन टाकीतील आर्द्रतेमुळे इथेनॉल पाण्यासोबत टाकीच्या तळाशी जमा होते। भूमिगत टाकीत साठवलेल्या E20च्या साठ्यातील पाण्याचे प्रमाण 0.5% पेक्षा जास्त झाले तर इथेनॉल ओलावा शोषून घेण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे पाण्यामध्ये मिसळते। यामुळे प्रावस्था विलगीकरणाची समस्या निर्माण होते, ज्यामध्ये पाणी आणि इथेनॉलचे मिश्रण टाकीच्या तळाशी स्थिरावते, तर पेट्रोलचा एक वेगळा थर वरच्या बाजूला तयार होत आहे। या परिस्थितीत शुद्ध E20 ऐवजी वाहनांमध्ये पाणी आणि इथेनॉलचे दूषित मिश्रण जाऊ शकतं, ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात। वाहन एकतर सुरू होत नाहीत किंवा थोड्या अंतरावर बंद पडत आहेत। खेड तालुक्यात अशा शेकडो तक्रारी समोर येत आहेत। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आणि धरण साखळी सातत्याने पाऊस कोसळत आहे, त्यामुळे चासकमान धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक व खरपुडी खुर्द या गावांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलावरून सलग 3 दिवस पाणी वाहत आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे आणि उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर आता सभापती व उपसभापती पदांची निवडणूक मंगळवारी दिनांक 28 जुलै 2026 रोजी पार पडणार आहे। बाजार समिती हे तालुक्यातील महत्त्वाचे सत्ता केंद्र असल्याने राजकीय घडामोडी वेगवान झाल्यात। नवीन सभापती कोण होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले असून उमेदवार उदार सहलीवर मतदार असे राजकीय चित्र खेड तालुक्यात आहे। संचालकांची फोडाफोडी टाळण्यासाठी त्यांना राजकीय सहलीवर धाडण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस मोहिते गट आपल्या हातातून गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता गृहीत धरून आमदार बाबाजी काळे यांनी आपल्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय गट अबाधित ठेवण्यावर भर दिला असल्याचं बोललं जात आहे। राजगुरुनगरमध्ये चातुर्मासानिमित्त जैन साधू साध्वींचे आगमन। राजगुरुनगर शहरात यंदाच्या चातुर्मासानिमित्त जैन साधू प्रशांत ऋषींजी तर साध्वी मधुस्मिताजी व विजय स्मिताजी यांचे आगमन झाले। सकाळी शेकडो जैन बांधवांनी त्यांचे स्वागत केले। राजगुरुनगर शहरात जैन धर्मीय मोठ्या संख्येने असून शहरातील सर्व जैन श्रावक यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाला भोसरी, पिंपरी चिंचवड, कासारवाडी व पुण्याहून अनेक जैन बांधवांनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलवाडी पाईट या प्रशालेची पटसंख्या अवघी 4 एवढी आहे। हाताच्या बोटावर मोजता येईल एवढी अल्प पटसंख्या असलेल्या या शाळेतील उत्साह मात्र शेकडो विद्यार्थी संख्या असलेल्या शाळे एवढाच मोठा आहे। या शाळेच्या अवघ्याचा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या समवेत असा पालखी दिंडी सोहळा उत्साहात साजरा केला। 1999 साली झालेल्या कारगिल युद्धामध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कारगिल विजय दिवसानिमित्त खेड तालुक्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। राजगुरुनगर बसस्थानक परिसरातील हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मारकास तसेच अमर जवान स्तंभास पुष्पचक्र, पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी ध्वजारोहण व राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने वीर जवानांना मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश थिगडे, नगरसेवक दिनेश सांडभोर, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सैनिक सेलचे पदाधिकारी, माजी सैनिक, राजगुरुनगर नगर परिषदेचे नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।
काळ्या खेकड्याच्या रश्श्याची चव आणि वाढलेली मागणी यामुळे आखाड चांगलाच रंगला असून कातकरी समाजातील अनेक कुटुंबासाठी हा व्यवसाय प्रमुख आर्थिक आधार ठरत आहे. खेड तालुक्यात अनेक कातकरी बांधव पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने खेकडे पकडण्याचे काम करतात. पहाटे, सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी ते टॉर्च, बांबूच्या काठ्या आणि साध्या हातातील उपकरणांच्या मदतीने भात शेती, ओढे, नाले, डोंगर पायतात तसेच पाणथळ भागातील बिळांचा शोध घेतात. खेकड्यांच्या हालचाली, बिळांची रचना आणि पाण्याचा अचूक अंदाज असल्याने त्यांना शिकार सहज सापडत आहे. त्यामुळे चाकणमधील मासळी बाजारात मोठ्या प्रमाणावर खेकडे विक्रीसाठी येत आहेत. कातकरी बांधव खेकडे पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कडक बांबूपासून बनवलेल्या उभट आकाराच्या जाळीचा म्हणजेच ट्रॅपचा वापर करून खेकडे पकडत आहेत. रात्रभरात अशा बांबूच्या ट्रॅपमध्ये 2 ते 3 किलो खेकडे मिळत असल्याचे कातकरी बांधव सांगतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळ्या खेकड्यांना चांगला बाजारभाव मिळत असून आकारानुसार एका वाट्याची किंमत साधारण 400 ते 600 रुपयांदरम्यान आहे. एका वाट्यात साधारण 6 खेकडे असतात. मोठ्या आकाराच्या खेकड्यांसाठी ग्राहक अधिक पैसे मोजण्यासही तयार असतात. पावसाळ्यात खेकड्याच्या रश्श्याला विशेष मागणी असल्याने स्थानिक हॉटेल, ढाबे आणि खानावळींचे व्यावसायिकही थेट कातकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात खेकडे खरेदी करतात. कातकरी समाजासाठी खेकडे पकडणे हा केवळ हंगामी व्यवसाय नसून त्यांच्या पारंपरिक उपजीविकेचा देखील अविभाज्य भाग आहे. आषाढ महिना सुरू झाल्याने मासळीच्या मागणीत वाढ झाली असून पुरवठा कमी असल्याने मासळीच्या दरात 10 ते 20% वाढ झाली आहे. चाकणमध्ये परराज्यातील अनेक कामगार बांधव वास्तव्यास असल्याने विशेषतः पश्चिम बंगालच्या ग्राहकांकडून या माशांना मोठी मागणी आहे. चाकणजवळील काळूस तालुका खेडमध्ये भामा नदीत मासेमार बांधवांना तब्बल 5.5 किलोचा भला मोठा कटला मासा मिळालाय. 300 रुपये प्रति किलो दराने या माशाची विक्री होत असल्याचे मासेमार बांधव सांगत आहेत. 5.5 किलो ना? कटला आहे ना? कुठं कटला? दत्ता हिलम. दत्ता हिलम हिलम कुठं पकडलाय आपण? काळूसच्या नदीला. काळूसच्या नदीला. किती किलो भरलाय? 5.5 किलो आहे. इकडं कसं आलं कटला? ते चाच कमवून धरणं पडतात ना खाली. हां, ते नदीला येतात खाली. अच्छा, त्याच्यातलं आहे. हां, कसं काय भाव भेटला त्याला? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. 5.5 किलोची किती झाली? 5 ते 15. हां. 1500 बरोबर ना? कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही, पण ही घटना अतिशय थरारक आहे. माळशेज घाटात रस्ता खचल्याची दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. सतत सुरू असलेल्या पावसामुळे घाट परिसरातील माती सैल झाल्यानं रस्त्याचा काही भाग खचला आहे. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत माळशेज घाटातून सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. महामार्ग पोलिसांनी वाहन चालकांसाठी पर्यायी मार्गही जाहीर केले आहेत. आळेफाट्यावरून चाकण आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी आळेफाटा, संगमनेर, नाशिक, कसारा घाट या मार्गाचा वापर करावा. तसेच आळेफाटा, मंचर, चाकण, लोणावळा, मुंबई, कल्याण हा मार्गही पर्यायी मार्ग म्हणून खुला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. लोकशाही भारताच्या प्रगतीसाठी वरदान की अडथळा या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत मोठा गट अंतर्गत सलग 4थ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन करणाऱ्या चाकणमधील श्री शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी आर्या निलेश शिवेकर इयत्ता 9वी हिचे अभिनंदन होत आहे. सावरदरी येथील ब्रिजस्टोन कंपनी समोरील रोडवर हॉटेल कॅन्टीन वेस्ट खूप मोठ्या प्रमाणावर टाकले जात आहे. त्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. या भागातील नागरिकांची आणि कामगारांची होणारी अडचण लक्षात घेऊन सध्या हा सगळा दुर्गंधी पसरवणारा कचरा जेसीबीच्या सहाय्यानं खुद्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने काढून घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश ठिगळे यांनी सांगितले आहे. दरम्यान संबंधित मंडळींनी असे प्रकार थांबवण्याचे आवाहन देखील ठिगळे यांनी केले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.